बराच वेळ झाला ठिकाणी उभं राहावं लागलं. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने, सासवड शहराच्या वतीने आपली सर्वांची माफी मागतो. परंतु हा लढा आपल्या सगळ्यांसाठी इंद्रालाही खान फुटावा अशी देवाच्या माझी कहते. आभाळी नतमस्तक होते, मुद्रा घालते माती. सह्याद्री आधार आमचा शरण कुणाच का जावे, सह्याद्री आधार आमचा शरण कुणाच का जावे. सिंहपरी राजा आमचा काय कुणाला आम्हाला कुणाची भीती, सिंहपरी राजा आमचा काय कुणाला आमची भीती. खरं तर कुणाला घाबरायचं काहीच कारण नाही. बरेच जणांची भाषणे झाली की लोक घाबरतात, लोक नको म्हणतात की कुठं कुणाच्या मागे लागतात. परंतु निश्चितपणे मताच्या रूपात लोकांनी आम्ही बळ दाखवून दिले. 10,500 लोक तुमच्या मागे निर्णय करून देत. त्यांच्या मागे जर 11,000 लोक असतील, 1000 लोक जास्त असतील, नाही म्हणत नाही, त्यांना सत्तेचा कळून दिल्या काय हरकत नाही. परंतु 10,500 लोकांनी तुमच्या बरोबर कळून दिलं, बाहेर न पडता तुमच्या मागे उभी राहिली. त्याची जाणीव सुद्धा आम्हाला सगळ्यांना आहे. आमच्या 10,500 लोकांसाठी आणि त्यांना मतदान केलेलं 11,000 लोकांसाठी आम्ही इथं आले हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. बापूंनी 143 कोटीची योजना मंजूर केली. त्याचे 12.5 कोटी रुपये आले. 12 कोटी 2 वर्षापूर्वी सासवड नगरपालिकेला जमा झाले. किती मग तुमच्याशी बोलायचे 12.5 कोटी रुपये शासनाने 2 वर्षातून निधी पाईपलाईनसाठी वापरला नाही म्हणून 4 दिवसापूर्वी माघारी गेलाय. तुमच्या माझ्या पाईपलाईनसाठी आलेला निधी अधिकृत माहिती देतो तुम्हाला. ते कागद ते पेपर तुमच्याकडे पोचतील. 12 कोटी रुपये निधी हा माघारी गेलाय, जो पाणी याच्यासाठी आलाय. त्यांनी काल परवा तिथं त्या 650 केवीचं काहीतरी उद्घाटन केलं जनरेटरचं आणि सांगण्यात आलं आता 650 केवी जनरेटरचं उद्घाटन केलं, आता पाणीच पाणी. एक घरात 650 केवीचं उद्घाटन केलं, नशीब तुम्ही हवी जाऊ नाही पासपोर्ट करून. अरे मला काय कळलं ना, 650 केवी जनरेटरचं तुम्ही उद्घाटन केलं, ह्याला काय करायचं संबंध काय, त्याचा आमच्या रोजच्या पाण्याशी संबंध काय. तुम्ही काय तुमच्या घरात स्वच्छ पाणी येणार का, तिथं बटन बसवलेत का त्या 650 केवीच्या जनरेटरला, ती बटन दाबलं स्वच्छ पाणी तुमच्या घरात, बटन दाबलं तुमची पाण्याची लाईन होणार, बटन दाबलं तुमची ड्रेनेजची लाईन होणार. काय संबंध तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. गेल्या 20 वर्ष झालं तुम्ही पाण्याची लाईन त्यासोबत का केली नाही त्याची कारण द्या. एक नंबरची नगरपालिका चालताय का, मग जी नगरपालिका शेवटची असेल ना तिला 5 वर्ष निकालानंतरच पाणी, या निकालाला पाणी, पुढच्या इलेक्शनला पाणी चाललं काय. गटार योजनेबद्दल सांगतो, यांनी 650 रुपये चालून तिथं गटार योजना 2019 साली नगर उत्तम मधून विजय शिवकर यांनी मंजूर करून आणली. मी ऐका, मी अधिकृत माहिती देतो, याची कागद तुमच्याकडे 2 दिवसात पोहोचणार आहेत. 2019 साली 67 कोटी रुपयाची गटार योजना फेज 1 फेज 2 मंजूर करून आणली. त्यातला फेज 1 हा कारखानाच होता, यांनी त्याचा बदल केला. फेज 1 वाढले हातीत केला, करू नका. वाढले हातीतल्या लोकांना तिथे आपलीच लोक आहेत, पण तिथे सुद्धा यांनी गटार योजना केली. 19 साली मंजूर सांगते, 19 साली 36 करोड रुपये नगरपालिकेच्या खात्यात आले. 36 करोड रुपये 2019 साली गटार योजनेचे पैसे नगरपालिकेच्या खात्यात आले. 750 केवीचे जनरेटरमध्ये बटन दाबा आणि गटार योजना करून दाखवा. ते का केलं नाही ते सांगा. 750 केवीचे जनरेटर बसवले नगरपालिकेत का पाणी पुढे येणार आहे, गटार योजना धरणार आहेत, काहीतरी लोकांची दिशाभूल करताय. हे 20 वर्ष काय केलं नाही ते सांगा. दुसऱ्या पेजमध्ये ते काय भारत करणार होते तरी पूर्ण नसल्याने शासनाने वरले त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलाय. नगरपालिकेला जाब विचारलाय, तुम्ही इतके दिवस करताय काय, पैसे देऊन सुद्धा पाणी आहे का. फक्त आमदार विजय शिवकर यांनी आणलेला निधी सातूरमध्ये वापरायचा आहे, लोकांची गैरसोय करायची, एक नाही हेतूने हे लोकांनी त्या ठिकाणी तो निधी वापरला गेला नाही, तुमची आमची गैरसोय केली आहे. आता तो जो दुसऱ्या फेजचं काम होतं, जे 31 लाख रुपयात करायचं होतं, त्याची कॉस्ट 36 कोटी रुपयात करायचं होतं, त्याची कॉस्ट आता झाली 67 कोटी रुपये. आता त्या कामाला 67 कोटी रुपये लागणार आहेत, कारण 19 योजना आहे गटार योजना, त्याला 67 कोटी रुपये लागणार आहेत. 36 कोटी रुपये वाढले. शासनाचं आम्ही द्यायचं कारण नाही, तुम्हाला त्याच वेळेस पैसे दिलेत. आता 36 कोटी रुपये आणणार कुठलं, याला जबाबदार कोण आहे. त्या 750 केवी मध्ये बटणं दाबा आणि सांगा हे
वर्षात काय झालं माहिती? 28 कोटी रुपयाचा ठेका आहे पाणी सोडायचा. कोण किती पैसे खातोय त्याची चौकशी आम्ही मंडळी करतो. तुमच्यापर्यंत काम कसं येते त्याची काळजी करू नका. सिक्युरिटी ठेका आहे, कोण किती पैसे खाते आम्हाला माहिती आहे. गार्डन डेव्हलपमेंटचा ठेका 36 करोड रुपयाचा होती. 36 लाखाचा, सॉरी 36 लाख वर्षाचा. एक बी गार्डन भरलाय, एक बी गार्डन चाललाय, पण सगळे पैसे काय मिळत आहेत? कामगारांचा ठेका आहे. काल परवा आम्ही स्वच्छता अभियान घेतलं. काल परवा आम्ही बघितलं स्वच्छता अभियान. शाश्वत नगरपालिका कर्मचारी स्वच्छता करतात, मोठमोठे अधिकारी, काही मोठमोठे पिकं येते त्या ठिकाणी झाडं बनवले आहेत. प्रचंड वाईट आपल्याला एवढे मोठे मोठे नेत्यांनी त्या ठिकाणी झाड हातात घेतलाय. रेल्वे मेट्रो 2 दिवस नेत्यांनी झाड हातात घेतलाय. करायचं काय घेतला आम्हाला प्रचंड दुःख मला. हे काय प्रकार आहे हा? झाडू घेतलाय. अरे 150 कामगार स्वच्छतेसाठी शाश्वत नगरपालिकेने तुम्हाला झाडू घ्यायची गरज का पडली? 150 लोक काम करत नाही 4 तास आहे. तुम्ही करताय काय? दर रविवारी झाडू अभियान. अरे इथं हजेरी घ्या, जे लोकांचे पगार करताय ना त्यांची हजेरी घ्या. तुमच्या हातात झाडू घ्यायची तुम्हाला गरज नाही. आता बरोबर एक पोस्टर पडलं, करा नदी स्वच्छ करणार. कुठलं? हे वरचं मंदिर, सिद्धेश्वर मंदिरापासून खाली एकच फूट पडेल. काय घाण कोणी केली? घाण. करा नदी ड्रेनेजचे पाणी सोडलं कोणी? त्याची उत्तर द्या लोकांना. करा नदी घाण कोणी केली? करा नदी, करा माई आमची इंद्रायणी एवढी पवित्र आहे, लक्षात ठेवा. आमचा मान स्वामी मला बिमारे करा नदी. त्या ड्रेनेजचं घाण पाणी सोडलं कोणी? त्याचं उत्तर द्या. प्रक्रिया न करता घाण पाणी डायरेक्ट ड्रेनेज मध्ये सोडताय आणि आता सांगताय काय करा नदी स्वच्छ करू? म्हणजे दुसऱ्या घरात जाऊन हरणार तुम्ही आणि 2 बाजूला वाटणार स्वच्छ केलं, स्वच्छ केलं. घरात तो काय अधिकार आहे? त्याची उत्तरं लोकांनी दिली पाहिजे. राजकारण असं नाही तर बुद्धिबळ, एक गोष्ट लक्षात ठेवा. राजकारण असं नाही तर बुद्धिबळ, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेस वजीर अडचण येतो ना त्यावेळेस पेद्यांचा बळी दिला जातो. इथं मला अनेक पेद्यांचा बळी दिला गेलाय. भविष्यात सुद्धा अनेक पेद्यांचा बळी जाईल. त्या पेद्यांना मला सांगणे तयारी ठेवा. तुमच्या विरोधात काही गोष्टी मिळतील, तुम्ही तयारी ठेवा. लोकांचे पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केलाय, तुम्हाला आम्ही लोक सोडणार नाही. 1 रुपया नाही चालवलं नगर पाहिजे. आम्ही पैसे कमवण्यासाठी आलो नाही, आमच्या खिशातले पैसे घालू, हे लोकांना धडा शिकवू. एवढ्यासाठी का तुम्हाला सांगतो. सध्या काय झालं? त्यांना सत्ता दिली, त्यांना निवडून दिलं, त्यांना सांगितलं, लोकांनी आमचा विश्वास ठेवला. तुम्ही कामं करा, तुम्ही कामं करायला लायक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सत्ता देतो. आम्ही नालायक, आम्हाला सांगितलं तुम्ही 9 लोक का, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ नका, तुम्ही लक्ष ठेवा. उलटे झाले, हे लोक आमच्यावर लक्ष ठेवतात. आम्ही आमच्या केबिन मध्ये काय करतो? आम्ही आमच्या केबिन मध्ये कुणाचे फोटो लावतो, आम्ही आमच्या केबिन मध्ये कुणाचा वाढदिवस करतो, आम्हाला फोन येतात. तुम्ही असं तुम्ही कसं? अरे येडे पत्रा, तुम्हाला काही शिकवायला लागेल का? तुमचं काम नगरपालिकेचा विकास करणे, आमच्यावर लक्ष ठेवलं नाही ते काम आमचं. आम्ही चूक पुणे करू तुमच्यावर लक्ष ठेवायचं काम. जनतेने तो कळून दिलाय, जनतेने तुम्हाला कळून दिला विकास कामं करायचा, विकास कामं करा. आमच्या केबिन मध्ये कोणाचा केस टाकतो आणि आमच्या केबिन मध्ये कोणाचे फोटो लागतात, त्याचं दुःख तुम्हाला व्हायचं काहीच कारण नाही. ते आमचं आम्ही बघू. जाता जाता शेवटी एकच सांगतो, वो समंदर खंगालने लगे हैं, वो समंदर खंगालने लगे हैं, हमारी कमियां निकालने लगे हैं, और जिनकी पतलून तक फटी हुई है वो हमारी पगड़ियां उछालने लगे हैं, जिनकी पतलून तक फटी हुई है वो हमारी पगड़ियां उछालने लगे हैं. आता एक कविता सांगतो, तुमचा जास्त वेळ घेत नाही. कविता अशीच वाचण्यात आली, कोणी वैयक्तिक घेऊ नका, कोणावरती वैयक्तिक नाहीये. कविता छान आहे, शास्त्रकारांना ऐकूशी वाटली म्हणून सांगतोय. कविता नीट ऐका रे. तालाब ठाकूर का, कवितेचं नाव आहे तालाब ठाकूर का. चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकूर का. चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकूर का. भूख रोटी की, रोटी बाजरे की, बाजरा खेत का, खेत ठाकुर का. बेल ठाकुर का, हल ठाकुर का. हल की मूठ पर हथेली अपनी, फसल ठाकुर की. कुआं ठाकुर का, पानी ठाकुर का. खेत खलियान ठाकुर के, गली मोहल्ले ठाकुर के.
अपना क्या, त्यांना सांगतात त्यांना वेगळं सांगतात अपना क्या. सब कुछ तर ठाकूर का घे, तुम्ही काय करता एवढ्यांना. तुम्ही सर्वजण आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मताचं रूपांतर त्या ठिकाणी विकासामध्ये होईल. आम्ही मंडळी कुठे कमी पडणार नाही. आमदार विजय शिवतारेंच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून निश्चितपणे कामं केली जातील ही ग्वाही या ठिकाणी देतो. आणि जरी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, कारण आम्हाला अडवलं जाते, मी जनता जनार्दन, एक मिनिट महत्वाचा प्रश्न आहे. जनता जनार्दन आम्हाला सांगितलं जातं तुम्ही जर आडवं तुडवं केलं, तुम्ही जर काही चौकशी केली, तुम्ही जर चुकीचं केलं तर तुमची किरकोळ काम करणार. तुम्हाला सगळ्यांना विचारतोय किरकोळ कामं पाहिजे का ह्या चुकीच्या गोष्टीला थांबवायचे. चुकीच्या गोष्टीपासून थांबवायचं. किरकोळ कामाचे आपण सगळ्यांना सांगितले, येऊन देतो माझ्या एवढं काम करू नका, आमची लोक स्वाभिमानी आहेत, पण तुम्हाला